अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडतीये। आता थेट 4 जून रोजीच मतमोजणी होणार असून मतदान झालेल्या सर्व ईव्हीएम मशीन्स या विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवन मध्ये ठेवण्यात आल्यात। या स्ट्रॉंग रूमवर नजर ठेवण्यासाठी जिथे तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत। त्याचे वेब कास्टिंग करून मॉनिटरिंग करावे, तसेच लोकभवन परिसरात एलईडी टीव्ही लावून त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, त्यामुळे निगराणीस मदत होईल अशी मागणी अमरावती नागरी संरक्षण कृती समिती यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे। आज जिल्हाधिकारी साहेबांना एक तक्रार म्हणजे निवेदन देण्यात आलेलं आहे की जे स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम मशीन्स ठेवलेले आहेत ते सीसीटीव्ही कॅमेरा 85 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात असं त्यांची आकडेवारी आहे। तर त्या अनुषंगाने एक निवेदन देण्यात आलेलं आहे की ते जे सीसीटीव्हीचं जे मॅनेजमेंट आहे त्याचं वेब कास्टिंग व्हावं, तसेच तिथे एक मोठी एलईडी लावून जी काही सामान्य जनता असेल त्याला विश्वास बसेल की या ईव्हीएम सुरक्षित आहेत, त्याच्यामध्ये कोणी काही छेडखानी करू शकत नाही, या पद्धतीने त्याच्यावर मॅनेजमेंट व्हावं याकरिता निवेदन देण्यात आलेलं आहे। त्याचं कारण असं की 2019-24मध्ये काही ठिकाणी मिसमॅनेजमेंट झालेलं होतं, ते अनवधानाने झालं असेल कदाचित असं आम्ही मानतो, पण त्याचं एक दक्षता घेऊन या मॅनेजमेंटकडे व्यवस्थित जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं याकरिता ही आम्ही एक निवेदन देण्यात आलेलं आहे।